मध्ये मध्ये पॉज करत जायचं. या प्रकारे 2 रोल राहतील तुमच्याकडे. 2 रोल प्लस हे 2 त्याच्या अडकवण्यासाठी क्लिपा, या क्लिपा. ओके. त्यानंतर हे मशीन तुमचं, हे झेब्राचं थर्मल प्रिंटर आपलं. त्याला हे 2 बटन्स आहेत. या साईडला एक आहे, त्या साईडला दाखव, आणि त्या साईडला एक आहे. हे दोघं बटन आपल्याकडे ह्या बाजूने ओढायचे आणि वरती प्रेस करायचं. हे असं ओपन होईल. ओपन झाल्यानंतर हा एक नॉब राहील त्याचा. हा नॉब कसा लावायचा तर ते बघून घ्या व्यवस्थित, की हा खटका त्या साईडला लावल्यानंतर तिकडे स्प्रिंग आहे या साईडला, ती बाजूला करायची हाताने. नंतर तो नॉब लागला असा, त्याच्या खटक्या आहेत तिथं, त्या क्रॉस करून लावायच्या बरोबर. या पद्धतीने एका साईडने त्याचे नॉब्स आहेत, ते नॉब लावायचे. लावल्यानंतर त्या साईडने स्प्रिंग प्रेस करून तो नॉब अटॅच होतो. हा नॉब इथं लावल्यानंतर सेकंड नॉब या रोलमध्ये टाकायचा. इकडनं टाकल्यानंतर वरती त्याला हे रॅपर आहे, आपण असंच लावायचं. तर रॅपर सहित तो रोल असा अटॅच करायचा, जसा वरील प्रमाणे केला तसा. अशा पद्धतीने रोल लावल्यानंतर रोलचा पहिला भाग काढायचा, तो वरती प्रेस करून त्या साईडला त्याला एक बाजूने चिटकवून त्याला रोल करायचा. रोल केल्यावरती पूर्ण ब्ल्यू साईड जाईपर्यंत, त्याला वरती ब्लॅक येईपर्यंत रोल करायचा. त्यानंतर आपला पेपर रोल आहे. पेपर रोल हा खालच्या नॉबमध्ये, जो नॉब आपल्या हाताने या साईडला होतो असा, या पद्धतीने आपण साईडला करून रोलची एक साईड मोकळी करून तो रोल या पद्धतीने इथं फिक्स करायचा. खाली त्याचे नॉब्स आहेत, त्या नॉबमध्ये तो रोल अडकवायचा. या पद्धतीने हे दोघं कामं आपले फिक्स होत आहेत. या पद्धतीने प्रिंटरचे रोल आपण फिट केलेत. थर्मल प्रिंटरचे ड्रायव्हर आपल्या MPCM काउंटरला आपण टाकून घेणे. त्यानंतर राईट क्लिक करून त्याला रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करणे. आपले थर्मल प्रिंटरचे ड्रायव्हर इन्स्टॉल होतील. नेक्स्ट. काही न करता आलेल्या टॅब्सला नेक्स्ट करून इन्स्टॉल करणे आणि लास्टला फिनिश करून इन्स्टॉलेशन प्रोसेस कंप्लीट करणे. आणि त्यानंतर ही प्रोसेस होईपर्यंत वेट करणे. प्रोसेस पूर्ण झाल्यावरती